कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयाबाहेर निदर्शने केली। विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आलेल्या लाल डायरीतील दोषी अधिकाऱ्यांबाबत कोणतीही कारवाई का झाली नाही असा जाब यावेळी विचारण्यात आला। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यात अशा प्रकारचा भ्रष्टाचार ही संतापजनक बाब असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय पवार यांनी दिली आहे। अहवाल आलेला असतानाही यामध्ये प्रशासन कानाडोळा करतंय। आरोग्य उपसंचालक कार्यालयात निवेदन देऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र भूमिका घेऊ असा इशारा यावेळी देण्यात आला। राजी कोल्हापूर ह्या दवाखान्यामध्ये अनेक वर्षापासून तिथं बिलांसंदर्भात बिल मंजूर करण्याचा भटाया सुरू होता। सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी यांना अडवणूक करून 5% 15% पैसे खायचे धंदे चालू होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं आणि तिथं लाल डायरीमध्ये तिथं हिशोब होते, ते हिशोब आम्ही उघडकीस आणले आणि तिथं भांडाफोड केला की कशा पद्धतीने ह्या सरकार दरम्यान लूट सुरू आहे। त्यापासून एक समिती नेमली आंबेडकर साहेबांनी, विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला। आमचे शिवसेना नेत्याने आमदार भास्कर जाधव साहेबांनी प्रश्न उपस्थित केला। तिथं आंबेडकर साहेबांनी उत्तर दिले की कोणत्या आम्ही तातडीने समिती नेमतोय आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करतोय। आज 2 महिने झाले, का अजून कुठं कारवाई होत नाही? अहवाल तयार झाला, अहवाल मिळाला, मग कुणाला वाचवायचा तुम्ही प्रयत्न करताय? अशा नालायक लोकांना की बदनाम करतायत, आरोग्य खातं कोल्हापूर बदनाम करतायत, सर्वसामान्य लुटतायत। ही जी कोण दोषी आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा। सिव्हिल सर्जन असून दे किंवा कर्मचारी असून दे, ते रॅकेट एकदाच उद्ध्वस्त करा असं आमचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांना विनंती आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।